यानंतर आपण IUPAC नॉमिनिक्लेचर बघणार आहोत. कॉम्प्लेक्स कोऑर्डिनेशन कंपाउंड्स. कोऑर्डिनेशन कंपाउंड्स आर ऑल्सो कॉल्ड एज कॉम्प्लेक्स. ह्यामध्ये जो कॉम्प्लेक्स आयन आहे म्हणजे कॉम्प्लेक्स लिहिताना हा जो ब्रॅकेट लिहितो असा, या ब्रॅकेटवरचं चार्ज बघायचा. हा पॉझिटिव्ह असेल तर हा पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स आहे कटायनिक कॉम्प्लेक्स. मायनस चार्ज असेल तर अनायनिक कॉम्प्लेक्स. कटायनिक कॉम्प्लेक्स आणि दुसरा आहे अनायनिक कॉम्प्लेक्स. कटायनिक कॉम्प्लेक्स आणि अनायनिक कॉम्प्लेक्स. आता ह्यामध्ये कोणताही सॉल्टचं नाव देताना, उदाहरणार्थ NaCl, काय नाव येईल NaClचं? सोडियम क्लोराईड. त्याप्रमाणेच कॉम्प्लेक्सची नावं लिहायची आहेत. पहिल्यांदा कटायन आणि नंतर अनायन. कटायनिक कॉम्प्लेक्स असेल किंवा अनायनिक कॉम्प्लेक्स असेल, यामध्ये पहिल्यांदा कटायन येईल नंतर अनायन. कटायन कॉम्प्लेक्सचं नाव लिहिताना त्या कॉम्प्लेक्समध्ये कोण कोण असणार आहे, कंटेंट काय आहे त्यामध्ये, एक तर सेंट्रल मेटल ॲटम असेल आणि दुसरा लिगॅंड असेल. तर पहिल्यांदा नाव लिहायचं लिगॅंड्स. लिगॅंडसाठी प्रिफिक्स मोनो, डाय, ट्राय, टेट्रा, हेक्सा, पेंटा वगैरे हे प्रिफिक्सेस वापरायचे. लिगॅंड समजा हा मोनोडेंटेट असेल तर, समजा बायडेंटेट लिगॅंड असेल किंवा ट्रायडेंटेट असेल तर बीस, ट्रीस, टेट्रॅकिस हे त्यामध्ये प्रिफिक्सेस वापरतात. 2 वेळेला असेल तर डाय, 3 वेळेला एकच लिगॅंड असेल तर ट्राय, 4 वेळेला टेट्रा, 5 वेळेला असेल पेंट्या, 6 वेळेला असेल तर हेक्सा. हे बायडेंटेट लिगॅंड असेल तर बीस किंवा ट्रीस, टेट्रॅकिस हे प्रिफिक्सेस वापरतात. पहिल्यांदा नाव कशाचं येणार आहे? लिगॅंड्स. लिगॅंड हे एकापेक्षा जास्त असतील किंवा डिफरंट लिगॅंड असतील, एकापेक्षा वेगळे लिगॅंड असतील, तर त्यावेळेला लिगॅंडचं नाव लिहिताना अल्फाबेटिकली ऑर्डर नुसार कोणता असेल तो लिहायचा. मल्टी लिगॅंड कॉम्प्लेक्स असेल त्यावेळेला अल्फाबेटिकल ऑर्डर वापरायची यामध्ये. त्यानंतर कटायनचं नाव लिहायचं. लिगॅंड नंतर CMI, जो मेटल आहे त्याचं नाव लिहायचं CMI, किंवा मेटल आपण असं लिहूया नुसतं मेटल. मेटलचं नाव लिहिल्यानंतर त्या कंसामध्ये ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट ही रोमन मध्ये लिहायची, रोमन आकडा 1 2 3 काय असेल ते. आणि यानंतर अनायन. कटायनिक कॉम्प्लेक्स असेल, या कॉम्प्लेक्सचं नाव लिहिताना पहिल्यांदा लिगॅंड, नंतर मेटल, मेटलवरचा चार्ज आणि अनायन. लिगॅंड समजा वेगवेगळे असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार त्यामध्ये लिगॅंड लिहायचे. हेच कटायनिक कॉम्प्लेक्स. नंतर अनायनिक कॉम्प्लेक्स. ह्याचप्रमाणे पहिल्यांदा काय करायचं, अनायनिक कॉम्प्लेक्स मध्ये कटायन येणार आहे. अनायनिक कॉम्प्लेक्स मध्ये कॉम्प्लेक्सवर चार्ज असतो मायनस, त्यामुळं हा चार्ज बॅलन्स केलेला असतो कटायन. पोटॅशियम, सोडियम हे अनायनवरचा चार्ज बॅलन्स करतात. त्यामुळे पहिल्यांदा सोडियम, पोटॅशियम हे कटायन पहिल्यांदा अगोदर येतात, कटायन. नंतर याप्रमाणे लिगॅंड, मेटल, नंतर कॉम्प्लेक्स मध्ये लिगॅंड येणार, नंतर मेटल. यामध्ये मेटल जे आहेत अनायनिक कॉम्प्लेक्स मध्ये, यामध्ये मेटलला AT हा शब्द आपण लावलेला आहे. AT, प्लंबेट, ॲल्युमिनेट हे शब्द लावलेले आहेत. त्यानुसार ते मेटलची नावं घ्यायची. ॲल्युमिनियम असेल तर ॲल्युमिनेट, सिल्वर असेल तर
अर्जेंटेट, गोल्ड असेल तर ऑरेट, हे शब्द काय लावलेले आहेत मेटलसाठी तयार झालेले आहेत. अनायन कॉम्प्लेक्स असेल तर, आणि कटायन कॉम्प्लेक्स असेल तर आहे तसंच नाव वापरायचं. ॲल्युमिनियम, गोल्ड, सिल्वर. कटायन, लिगॅंड, मेटल आणि त्याची पण नंतर ऑक्सिडेशन स्टेट, यानुसार अनायनिक कॉम्प्लेक्सचं नाव द्यायचं आहे. आता प्रत्येकाची एक दोन दोन उदाहरण आपण बघूया. हा कॉम्प्लेक्स लिहिलेला आहे. या कॉम्प्लेक्सचं नाव लिहायचं आहे. पहिल्यांदा काय करा, या मेटलचा चार्ज डिटरमाइन करा. क्लोरीनवर -1 चार्ज असतो, मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे क्लोरीनचा चार्ज झाला -3. तो चार्ज या ब्रॅकेटने बॅलन्स केला +3. अमोनियाचे न्यूट्रल लिगॅंड, चार्ज 0. कोबाल्टचा चार्ज आला. या कॉम्प्लेक्सचं नाव काय बघा. पहिल्या लिगॅंडचं नाव NaCl, अमोनिया नायट्रेट, अमाइन. किती वेळेला आहे 6 टाइम. हेक्सामाइन. हेक्सामाइन लिहिताना इथं ए हा डबल ए आला पाहिजे होता, पण नाही, तर हा सिंगल ए लिहिलेला आहे, हेक्सामाइन. आणि अमाइनचं स्पेलिंग लिहिताना सिंगल एम नाही, डबल एम लिहायचं, AMMINA. हा अमोनिया हा लिगॅंड आहे म्हणून डबल एम, हेक्सामाइन. नंतर कोबाल्ट, मेटलचं नाव कोबाल्ट. मेटलची ऑक्सिडेशन स्टेट हेक्सामाइन, कोबाल्ट थर्ड. आणि नंतर क्लोरीन. क्लोरीन आता 3 वेळेला आहे म्हणून ट्रायक्लोराइड लिहायचं नाही, तर फक्त काय लिहायचं क्लोरीन. आता हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे, हा लिगॅंड नाही, इट इज ऍक्ट्स एज ओनली अनायन, प्रायमरी व्हॅलेन्स. क्लोराइड, त्याचं नाव काय हेक्सामाइन, कोबाल्ट थर्ड, क्लोराइड. ही क्लोराइडची जी व्हॅल्यू आहे किंवा 3 क्लोरीन आहे, हे या चार्जेस वरून काय होतात बॅलन्स होत असतात. त्यामुळे इथं ट्रायक्लोराइड लिहिण्याची आवश्यकता नाही. या कंपाऊंडचं नाव तयार होईल हेक्सामाइन, कोबाल्ट थर्ड, क्लोराइड. ओके. नाउ सी सेकंड एक्झाम्पल. एक्झाम्पल, या एक्झाम्पल मध्ये SO4 हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे, इट इज ए प्रायमरी व्हॅलन्स. चार्ज ऑन SO4 -. This charge balanced by the cationic complex carries 2 plus charge. Again, ammonia is a neutral ligand, so charge on copper plus. So name of complex. Complex नाव काय तयार होईल बघा. amine 4 times, tetra amine, tetra amine, copper सेकंड. कॉपरवर चार्ज किती आहे +2, कॉपर सेकंड. SO4 means सल्फेट. कॉम्प्लेक्स नाव येईल हेक्सामाइन, कॉपर सेकंड, सल्फेट. ओके. मग हे कटायनिक कॉम्प्लेक्स जे आहे यामध्ये लिगॅंड, मेटल, अनायनचं नाव द्यायचं. लिगॅंड अल्फाबेटिकली किंवा एकापेक्षा जास्त असेल तर अल्फाबेटिकल ऑर्डर वापरायचे. आपण एक एक्झाम्पल त्यामध्ये बघूया. ओके. समजा अनायनिक कॉम्प्लेक्स असेल, फॉर एक्झाम्पल
Na COCl6 हा कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्स वर मध्ये सोडियम आहे, सोडियमवर +1 चार्ज असतो, +1 चार्ज एका सोडियमचा. 3 सोडियम आहे, मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे किती चार्ज येईल? +3. दिस +3 चार्ज बॅलन्स बाय दिस अनायनिक कॉम्प्लेक्स. मग किती येणार याच्यावर चार्ज? -3. या कोबाल्ट वरचा चार्ज काढा. एका क्लोरीन वर चार्ज असतो -1. कोबाल्टचा चार्ज x मानला, क्लोरीनचा चार्ज -1 मल्टिप्लाय बाय हाऊ मेनी क्लोरीन atoms? 6. सम ऑफ चार्जेस इन कॉम्प्लेक्स आयन यांची किती सम येणार आहे? -3 आला पाहिजे. हे RHS ला गेल्यानंतर किती होईल? +6 -3. मेटल वरचा चार्ज आला +3. ओके. या कंपाऊंडचं नाव काय बघा. पहिल्यांदा कटायन सोडियम. सोडियम 3 वेळेला आहे म्हणून ट्राय सोडियम लिहायचं नाही, तो या चार्जेस वरून बॅलन्स होणार आहे. पहिल्यांदा सोडियम, then ligand. How many ligand? 6. Hexa. Which ligand? Chlorine. Hexachloro. Then write metal. Cobalt. It is anionic complex. Cobaltate. This is oxidation number. सोडियम हेक्झॅक्लोरो कोबाल्टेट 3rd. हे नाव लिहिताना पहिले लेटर कॅपिटल, बाकीचे सर्व स्मॉल, स्पेस कुठेही द्यायचं नाही आणि ऑक्सिडेशन स्टेट ही बघायची. परीक्षेमध्ये नेहमी MCQ मध्ये CET ला नीटला वगैरे नेहमी ही कॉम्प्लेक्सची नावं विचारतात. हे आपण अनायनिक कॉम्प्लेक्स बघितलं. अनायनिक कॉम्प्लेक्स लिहिताना पहिल्यांदा कटायनचं नाव, मेटलचं नाव लिहिताना ह्यामध्ये मेटलच्या नावाला ATE हे सफिक्स जोडतात त्यामध्ये. दुसरं एक्झाम्पल बघूया. K4FeCl6. K4 पोटॅशियम आहे, कॅरीज +1 चार्ज. हाऊ मेनी पोटॅशियम atoms? 4. म्हणजे यांचा चार्ज किती? +4. +4 चार्ज बॅलन्स बाय दी कॉम्प्लेक्स आहे +4. +4 चा हा चार्ज बॅलन्स करतील -4. आणि -4 म्हणजे काय? इट इज सम ऑफ चार्जेस ऑन आयर्न अँड CN. आयर्नचा चार्ज आपण x मानू, CN वरचा चार्ज आहे -1 × 6 किती आहे ना? मायनस. व्हॅल्यू ऑफ x विल बी म्हणजे Fe वरचा चार्ज किती आला? +2. आता या कॉम्प्लेक्सचं नाव पोटॅशियम. K4 टाइम्स आहे म्हणून टेट्रा लिहायचं नाही, फक्त पोटॅशियम. कॉम्प्लेक्सच्या तो बाहेर आहे. पोटॅशियम. लिगॅंड हेक्सा. CN means cyano. हेक्सासायनो. Fe आता अनायनिक कॉम्प्लेक्स आहे, याचं नाव येणार आहे आयर्न येणार नाही, फेरेट.
आणि ब्रॅकेटमध्ये ऑक्सिडेशन स्टेट. पोटॅशियम हेक्सासायनोफेरेट सेकंड. तर हे अशा प्रकारे कटायनिक आणि आनायनिक कॉम्प्लेक्सचं नॉमेनक्लेचर आहे. नाव लिहिताना सॉल्ट नुसार लिहायचं. सॉल्ट म्हणजे कटायन नंतर आनायन. कटायन मध्ये कोणकोणते घटक असतात? लिगँड. पहिल्यांदा लिगँड येणार, नंतर मेटल आणि ऑक्सिडेशन स्टेट, नंतर आनायन. आनायनिक कॉम्प्लेक्स मध्ये पहिल्यांदा कटायन येणार आहे, नंतर लिगँड मेटल, आणि मेटल मध्ये या ठिकाणी सफिक्स लावायचा आहे ATE, नंतर ऑक्सिडेशन स्टेट. ओके. पुस्तकामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले आहेत, ती सॉल्व्ह करा आणि काय अडचण असेल तर विचारा. ओके. थँक्यू.